माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा नावडे येथील विद्यालयात संपन्न झाला। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमास शरद पवार यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पवार या सुद्धा उपस्थित होत्या। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यासोबतच रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याच्या माध्यमातून स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांनी समाधान व्यक्त केले। मी मनापासून या ठिकाणी आजच्या सोहळ्याला उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील आमचे रयत शिक्षण संस्थेचे सारे पदाधिकारी, पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील आणि पक्षाचे सारे पदाधिकारी, तात्यांवर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता आणि विधिमंडळातील माझ्या सहकार्यांचं आभार व्यक्त करतो की एक अतिशय दृष्ट लागावी अशा पद्धतीचा सोहळा या निमित्तानं साकारला। पाटील परिवार, माझी विद्यार्थी संघटना, स्थानिक सल्लागार समिती आणि पक्षाच्या वतीनं मी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले पवार साहेब आणि सारे मान्यवर आणि साऱ्यांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो। एक आयुष्यभराचा ठेवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाला आणि निश्चितपणानं तात्यांच्या आयुष्याची एक प्रकारे उजळणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिव समाधान या कार्यक्रमानं दिलं। प्रादेशिक पक्षांची गळचेपी होताना या ठिकाणी दिसत आहे। छोट्या पक्षांना खरोखर त्रास होतो। शेतकरी कामगार पक्ष का त्याच्यातनं वेगळा होणार नाही। शरदचंद्र पवार साहेब हे या सगळ्यांची मोड बांधत आहेत। तुम्हाला काय वाटतं राष्ट्रीय पक्षात विलीनीकरण व्हावं असं जो कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, आपण नेहमी म्हणत असता प्रास्ताविकात सांगितलं की तात्यांचं जीवनपट म्हणजे प्रचंड निष्ठा, विचारांची गाडी, श्रद्धा, त्याच्यामुळे अशा पद्धतीचा विचारही कधी माझ्या मनामध्ये आला नाही, भविष्यातही येणार नाही। पक्ष जे काही भूमिका ठरवेल त्या भूमिकेसोबत निश्चितपणानं असू, पण पक्षाचं अस्तित्व ठळक करण्याचाच आमचा प्रयत्न राहील। आणि मला विश्वास आहे जे कार्यकर्ते आमच्या सोबतीला आज आहेत त्याच्यातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही निश्चितपणानं साकार। तर माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांची प्रतिक्रिया आपण घेतली। ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पेरू, न्यूज करता नावडे। धन्यवाद। कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आजच्या सभेत विचारायचे ते जयंतभाई पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख, संस्थेचे संघटक अनिल पाटील, विधान परिषदेचे दत्तात्रय सावंत यांनी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाळाराम पाटील, व्यासपीठाचे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, मध्यंतरी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथे येऊन गेलो। रयत शिक्षण संस्था ही देशाची एक अत्यंत महत्त्वाची आणि सामान्य कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षणाची गरज भागवण्यासाठी काम करणारी संस्था आहे। तरुणी बाळाराम पाटील यांनी आपलं उभं आयुष्य त्या ज्ञानदानाच्या कामासाठी दिलं। लहानशा एका शाळेतून त्यांनी सुरुवात केली आणि आज हा कर्मवीरांचा वटवृक्ष अनेक जिल्ह्यात होतो। त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे,
सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, वीर आहे. आज जवळजवळ 735 त्याच्या आसपास शाखा असणारी महाराष्ट्राची एकमेव संस्था कोणती हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर रयत शिक्षण संस्था असंच या ठिकाणी देते. 4 लाखाच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि वैशिष्ट्य हे आहे की सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबातून आलेले, मध्यम वर्गातून आलेले, शेतकऱ्यांच्या कुटुंबातून, आणि या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम रयतच्या वतीने चालू आहे. आज दत्तूशेठ पाटील यांनी एकेकाळी रयत शिक्षण संस्थेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आज ते आपल्यामध्ये आहेच नाही, पण त्यांचं काम हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात. आणि त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की रायगड जिल्ह्यामध्ये रयतेचा झेंडा हा पोचवण्याच्यासाठी ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये डी.व्ही. पाटलांचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये दत्तूशेठचा उल्लेख करावा लागेल. आणि आनंद आहे की आज हे काम बाळाराम पाटील पुढे घेऊन चाललेले आहे. आणि त्यामुळे याही जिल्ह्यामध्ये रयतेचा विस्तार झालेला. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होत आहे. मगाशी बोलत असताना देवींनी सांगितलं, एक काळ असा होता की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणं, नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची चर्चा होऊ लागली आणि ती गुणवत्ता वाढवण्याची आवश्यकता आहे हा दृष्टिकोन संस्थेने स्वीकारला. नंतरच्या काळामध्ये जर संगणकाच्या क्षेत्रामध्ये गेलं, समाजामध्ये एक अंतर दिसायला लागलं. शिक्षित आणि अशिक्षित ही भूमिका बदलली गेली. शिक्षित आणि संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित ही फसवाली आज नव्या पिढीत दिसायला लागली. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेनं एक निर्णय घेतला आणि अक्षरशः कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर हजारो संगणक खरेदी केले आणि त्यासंबंधीचं शिक्षण महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या शाखेमध्ये द्यायचा बंदोबस्त केला. आज सगळ्या जगात एक नवीन विचार पुढे आलेला आणि तो म्हणजे कृत्रिम ज्ञानसंपदा. आज कोणतं क्षेत्र असं नाही की तिथं AI आवश्यकता नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाच्या माध्यमातून शेती असेल, उद्योग असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड बदल करण्याची ताकद आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामध्ये. आणि याचा विचार संस्थेच्या सगळ्या सहकारी विषयांनी केला. आणि आत्ताच देवींनी सांगितलं की आता उद्याच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या शाखांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल. आणि त्याप्रमाणे 8 वर्षांना तयार झाली एक नवीन पिढी ही आज त्या ठिकाणी करायची हा दृष्टिकोन शिकतो. मी या ठिकाणी अधिक बोलून वेळ घेतलीच नाही. कुलाबा त्याला रायगड सोबत हा महाराष्ट्राचा
एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्राला एक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टी देणारा कर्तृत्वान नेत्यांचा हा जिल्हा. अनेकांची नावं या ठिकाणी घेत आहेत. असे भाऊसाहेब राऊत असतील, नारायणराव पाटील असतील, नंतरच्या काळामध्ये जे लोक खुदा आले त्याच्यामध्ये जी व्ही पाटील असतील, दत्ता पाटील असतील, पवारकर पाटील असतील आणि आज हेच काम पुढं न्यायचं तिथला श्री जयंत पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. आणि त्यांना साथ बाळाराव पाटलांची मनापासूनची होते. आणि त्याचा परिणाम हा जिल्ह्याचा चेहरा हा बदलतो. कारखानदारी येते, शेतीमध्ये बदल होतो आहे, नवीन नवीन नोकरीची दानं होतं, मोठे मोठे प्रकल्प आज या ठिकाणी येत आहे. देशाचा सगळ्यात मोठा विमानतळ याच जिल्ह्यामध्ये येतो आहे. देशाचं सगळ्यात महत्त्वाचं बंदर JNPT तेही याच जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये एक अत्यंत मोलाची कामगिरी आज कोणत्या जिल्ह्यात होते हा जो प्रश्न उपस्थित केला तर रायगडचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टीनं या कामात फार मोठ्या प्रकारची मदत दत्तूशेठ आणि त्यांच्या नंतरच्या काळातल्या सगळ्या सहकार्यांनी केलं. जिथं लोकांचा प्रश्न असेल त्यासाठी प्रयत्नांची फरक असते करेल कष्ट करेल हे सूत्र दत्तूशेठ आणि त्यांच्या सहकार्यांनी आयुष्यावर जपलं. आणि जिथे अन्याय असेल त्याविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका ही घराने सुद्धा कधी मागं तरी पाहिजे नाही. मला आठवतं आहे की शिल्पाचं काम या ठिकाणी सुरू होण्याचं झालं. जमीन घ्यावी लागली, शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेऊन त्याचा वाटा त्याला मिळत नाही ही भूमिका दिसल्याच्या नंतर त्यासाठी एक प्रकारची संघर्षाची भूमिका जीवी भाषे असतील, दत्तूशेठ असतील त्यांच्या सहकार्याने घेतली. आणि मला आठवतं की त्यावेळेला जासाईच्या जवळपास गोळीबार झाला, काही लोक मृत्यूमुखी होईल. त्यावेळेला राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मी जासाईला त्या ठिकाणी गेलो होतो. सगळ्या लोकांशी सुसंवाद केला आणि सुदैवाने त्यानंतर फार थोड्या दिवसांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे माझ्याकडे आले. आणि त्याच्यामध्ये पहिला निर्णय विशेषतः जीवी आणि दत्तूशेठ यांच्याशी सुसंवाद साधून आम्ही कोणता घेतला असेल तर जे काही नुकसान भरपाई ती तर जीव पण विकसित जमिनीपैकी 12.5% जमीन ही त्या ठिकाणी जीव आणि ते काम त्या ठिकाणी आपण करू शकलो. पण त्याच्या पाठीमागचं मुख्य पण प्रेरणा कोणाची होती ती दत्तूशेठची होती, ती त्यांच्या सहकार्यांची होती, ती जीवी पाटलांची होती, ती प्रभाकर पाटलांची होती. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने ते घडू शकलं. आज नवी मुंबई उभी राहिली पण त्याच्यामध्ये नव्या मुंबईमध्ये ज्यांच्या जमिनी असत्या, ज्यांची भाताची क्षेत्रं होती त्यांनाही काही ना काहीतरी त्याचा वाटा हा मिळालेला आहे हे चित्र बघायला मिळतं. आणि म्हणून असा दृष्टिकोन ठेवला दत्तूशेठ यांचं स्मरण कायमचं करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आपण त्यांचा पुतळा हा उभा केला. जे सांगितलं आधीच्या वाक्याने ही गोष्ट खरी आहे की त्यांचा पुतळा बघितल्यानंतर साक्षात दत्तूशेठ आपल्या पुढं उभे आहेत असं वाटतं. आणि त्यांच्याबरोबर 2 बालिका आहेत, विद्यार्थी आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या संदर्भात कबीरांनी जे काम केले ते पुढे घेऊन जाण्याच्यासाठी दत्तूशेठ आधी आपल्यामध्ये आहेत याचं दर्शन
या पुस्तकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं अनावरण करत मला स्वतः मनापासून आनंद होतो. मी एवढंच सांगू इच्छितो की हा पुस्तक जे कष्ट दत्तूशेठने केले त्याची नोंद या सगळ्यामार्फत होईल. मला आनंद दुसऱ्या एका गोष्टीचा आहे की नेमकं हाच काम, याच कामाची परंपरा आज बाळाराम पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली. रयत शिक्षण संस्थेचं ह्या कोकण विभागाचं सगळ्या कामाचं नेतृत्व आज बाळाराम पाटलांनी करावं अशी संस्थेच्या सगळ्या लोकांची इच्छा होती आणि ती जबाबदारी त्यांच्या सोपवली आणि ते अत्यंत बारकाईनं या कामामध्ये लक्ष घालतात याचा मला आनंद आहे. बाळाराम पाटलांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल की बाळाराम पाटील तुमची माझी त्याच्यात जबाबदारी थोडी अधिक आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आपण दोघंही आपल्या शैक्षणिक कालखंडामध्ये कधी ना कधीतरी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकलेलं. तुम्ही इथे शिकला, मी प्रवरानगरला शिकलो, मी बारामतीच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो आणि या सगळ्या संस्था रयतेच्या संस्था होत्या. आणि त्यामुळे तुमचं माझं एक नैतिक कर्तव्य आहे की ज्या संस्थेनं, ज्या नेतृत्वानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड चमत्कार केला, आपलं उभं आयुष्य सामान्यांच्या शिक्षणात ज्यांनी दिलं ते सूत्र घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि मला आनंद आहे की बाळाराम पाटील त्याच श्रद्धेने, त्याच भावनेने आज या ठिकाणी काम करत आहेत. माझी खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये अधिक शिक्षणाचा विस्तार होण्याची जी काही गरज असेल त्याची रयत निश्चितपणे करेल आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा बाळाराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असेल असंच या ठिकाणी सांगतो. या पुस्तकाचं अनावरण झालं असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते, माजी आमदार आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज या ठिकाणी त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, ज्यांचा गाढा स्नेह दत्तूशेठ पाटील यांच्या समवेत राहिलेला आहे आणि त्यांच्या समवेत पुलोच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आमदार म्हणून तात्या कार्यरत होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ त्यांच्या सोबत तात्यांनी काम केलं. ते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचे केंद्रबिंदू आदरणीय पवार साहेब, त्यांच्या समवेत आलेल्या काकी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवी साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका, संघटक डॉक्टर अनिल पाटील, विधिमंडळातील सदस्य बाबासाहेब देशमुख, किशोरजी दराडे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे रायगड जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सहकारी, रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनातील आमची सारी वरिष्ठ मंडळी, या ठिकाणी उपस्थित रयत सेवक, तात्यांवर प्रेम करणारे या परिसरातील सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, आपणा साऱ्यांचं या सोहळ्यासाठी स्मारक समितीच्या वतीनं, पाटील परिवाराच्या वतीनं, नावडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं, माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मी
मनापासून स्वागत करतो. ज्याने आपलं आयुष्य एक आरसपानी पुस्तकासारखं जगलं, विचाराशी कायम बांधिलकी राखत, शेतकरी कामगार पक्षाप्रती निष्ठा राखत ज्याने आपलं आयुष्य व्यतीत केलं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्गम भागामध्ये, खेड्यापाड्यात दिवा पाटील साहेब, जनार्दन भगत साहेब, हिराजी खारकर साहेब, तुह वाजेकर साहेब, गोपीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली आणि खऱ्या अर्थानं पनवेल, मुरुड आणि नव्या मुंबईचा हा परिसर साक्षर करण्याचं काम केलं. त्या तात्यांच्या या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सारे स्नेहीजन, पत्रकार मित्र आणि तात्यांवर प्रेम करणारे माझे सारे सहकारी आपलं मनापासून स्वागत करत असताना हे स्मारक बनवण्याचा विचार खरं तर आमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आला आणि त्यानंतर बऱ्याच विचारांची चर्चांची आम्ही मंडळींनी या परिसरातील एक प्रख्यात शिल्पकार अरुण कारेकर आणि आमचे तरुण सहकारी आर्किटेक्ट अमित पाटील यांच्या सोबतीनं या स्मारकाचा सारीपाट मांडला. एक अतिशय प्रतिकात्मक असं शिल्प या ठिकाणी अरुण कारेकरांनी स्वीकारलं. ज्या कालखंडामध्ये तात्यांनी या परिसरामध्ये दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाची गंगा रयत शिक्षण संस्था आणि कोएसोच्या माध्यमातून आणली, त्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण ही गोष्ट अतिशय विरळी होती आणि अगदीच विरळ लोक पनवेलला जाऊन शिक्षण घेत होते. आणि म्हणून तात्यांचा हात धरून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी शाळेकडे जातानाचं शिल्प त्यांनी साकारलं. मी अरुण कारेकर, अमित पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक अतिशय समर्पक असं शिल्प तात्यांच्या सारख्या निष्ठेचं आयुष्य जगलेल्या माणसाच्या स्मारकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी साकारलं. आणि खऱ्या अर्थानं आज तरुण पिढीला जुन्या काळामध्ये काम केलेल्या मंडळीच्या बाबतीत फारशी माहिती आहे अशी परिस्थिती नाही आहे. हा परिसर साहेब 80% स्थलांतरित मंडळींनी भरलेला आहे आणि त्यामुळे काही अंशानं विमानतळाचा जो संघर्ष नामांतराचा आमचा चालू आहे त्याच्यामुळे दिवा पाटील सोडले तर जुन्या पिढीतल्या कुणाचीही माहिती किंवा त्यांच्या आयुष्याविषयी माहिती नव्यानं आलेल्या या मंडळींनाही नाहीये आणि नवीन पिढीला देखील नाहीये. तात्यांचं आयुष्य हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आणीबाणी विरुद्धचं आंदोलन, रयत आणि कोएसोच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार, तळोदा MIDC आल्यानंतर या ठिकाणच्या तरुणांना रोजगाराच्या संधी, हजारो तरुणांना त्या कालखंडामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये नेऊन दिलेल्या नोकऱ्या एवढ्यापुरतं सीमित नाही. तर तात्यांचं आयुष्य म्हणजे विचारांशी बांधिलकीचं एक मोठं प्रतीक आहे, पक्षाशी निष्ठेचं एक मोठं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि हे सारे गुण आज आपण बघतोय की दुर्मिळ होत चाललेले आहेत. राजकारणाच्या स्वार्थापोटी कुटुंब फोड, जबरदस्तीनं किंवा दबाव तंत्रानं परिवार फोडून त्यातले सदस्य आपल्या पक्षामध्ये घे, पक्ष बदलून पद मिळव, असं सारं चालू असताना राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला एक दिशादर्शक असं काम तात्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. ते या तरुण पिढी पुढे, या नवीन आलेल्या मंडळी पुढे जावं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर राजकीय सामाजिक संस्कार व्हावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे. आपल्या आणि तात्यांचे गाढे संबंध राहिलेले आहेत. आपल्या बरोबर काम करण्याची संधी
खरं तर आपण 2015 साली 8 मेला या ठिकाणी या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी आला होता आणि या ठिकाणचं आम्हा तरुण माजी विद्यार्थ्यांचं काम बघून आपण त्या ठिकाणी मला रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. 9 मेला संपूर्ण रयत शिक्षण संस्था सातारला एकवट केली असते. 8 मेच्या कार्यक्रमाचा उल्लेख त्या ठिकाणी आपण 9 मेला सातारच्या त्या कार्यक्रमामध्ये केला. बाळाराम कुठेतरी समोर मला दिसतोय, अतिशय चांगलं काम ही तरुण मुलं करायचा प्रयत्न करतायत याचा उल्लेख केला आणि महिनाभराच्या आतच आपण रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची मला संधी दिली. आपल्या सोबत आयुष्यामध्ये काम करता आलं. आपल्या बरोबरीनंच विधिमंडळामध्ये अजितदादांच्या सोबत, रोहितदादांच्या सोबत काम करता आलं. सुप्रियाताईंच्या सोबत काम करता आलं. 2 पिढ्यांची ही वाटचाल निश्चितपणानं माझ्याही आयुष्याला वेगळं वळण देऊन गेले आणि कामाच्या बाबतीत आपण किती काम करू शकता याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला दिनक्रम बघितल्यानंतर मिळाली. आपल्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय. अनेक राजकीय स्थित्यांतर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला आज पाहावी लागतायत, अनुभवावी लागतायत. पण तात्यांच्या आयुष्याचा सारीपट सामोरं आणला की माझ्यासारखा कार्यकर्ता मनोमन तयार होत की किती त्रास झाला तरी मी पक्षाची निष्ठा सोडणार नाही, तात्यांनी दिलेली कार्यसंस्कृती मी सोडणार नाही आणि त्यांच्या आदर्शावर चालत काम करण्याचा प्रयत्न मी शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात निश्चितपणानं करेन. आपली आशीर्वादाची शिदोरी या दृष्टीनं आम्हाला मिळते. शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि जिल्ह्यातील, तालुक्यातील, पनवेलमधील माझ्या सहकार्यांचं अतिशय अनमोल असं सहकार्य या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या सोबत राहतं आणि काम करण्याची ऊर्जा, उर्मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याच्यातून मिळते. आपण सारी जण आज तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या सोहळ्यासाठी आला. साहेब, आपण या पुतळ्याचं अनावरण करण्याचं आमचंही गळ मान्य केली त्याबद्दल आपलं सन्माननीय व्यासपीठाचं, समोरील साऱ्या माझ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपलं मनापासून स्वागत करतो आणि प्रास्ताविकाच्या या क्षणामध्ये आपणा साऱ्यांना विनंती करतो की तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आलेला आहात. पाटील परिवाराच्या वतीनं, माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं, या शाळा समितीच्या वतीनं या ठिकाणी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रम संपला तरी आपण कोणी स्नेहभोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. आपल्या साऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं लाभलेलं प्रास्ताविक मी या ठिकाणी आवर्त घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. या देशाचे नेते माननीय पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, विधिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं. ज्या शिक्षकांकडून मी शिकलो ते माझे शिक्षक, आमदार आणि मित्र. मी रयत शिक्षण संस्थेला धन्यवाद देईन की आपल्या जागेमध्ये दत्तूशेठ पाटलांचा पुतळा उभा करायला पहिल्यांदा परवानगी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी रयत शिक्षण संस्था ही रायगडमध्ये काल चेअरमन मी सांगतो, कोकणामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था ही कोकण एज्युकेशन सोसायटी होती. तिथे विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती आणि त्यामुळे दिलीप पाटील आणि दत्तूशेठ त्यावेळेला कोकण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे गेले आणि ग्रामीण भागामध्ये आम्हाला 2-3 शाळा काढायच्या आहेत म्हणून सांगितलं. सगळा खर्च आम्ही करू म्हणून सांगितलं. खेड्यामध्ये कधी शाळा काढतात का म्हणून त्याच्या अध्यक्षांनी सांगितलं खेड्यामध्ये काही मुलांना शिकवायचं नाहीये,
त्यांनी शेती पिकवायची आहे आणि त्यांनी संस्थेच्या वतीनं शाळा काढायला परवानगी मागतात आणि म्हणून डी.बी. पाटील आणि दत्तू शेठ एन.डी. पाटलांकडे गेले. मग एन.डी. पाटलाने भाऊराव पाटील आणि बाकीचे सर्व पदाधिकाऱ्यांना भेटले आणि त्यावेळेला पनवेल तालुक्यात आणि धुळण तालुक्यात या संस्था निघालेल्या आहेत. या संस्था आज भरपूर संस्था इथे आलेल्या आहेत, पण तिथल्या ग्रामीण भागामध्ये सर्व जे शिक्षण प्रेमी आहेत त्यांना वाटतं की बरेच शिक्षण संस्था ही आमची आहे आणि प्रत्येक आजी माजी विद्यार्थी त्यांना भरपूर मदत करतात. जे माजी विद्यार्थी आहेत राम ठाकूर सारखे ते पण भरपूर मदत करतात. आम्ही पाणी बोलतात ते की ते तुम्हाला चांगलं वाटतं आणि त्याने करतात, त्यांना आपल्याला त्यांनी केलं त्यांनी बोललं पाहिजे. आणि त्या ग्रामीण भागातल्या सगळ्या कार्यकर्त्या आणि दानशूर लोकांना मी मनापासून धन्यवाद देते. हे शैक्षणिक संकुलन एक चांगल्या प्रकारे उभं केलं, ते वाढवलं आणि भोगवलेलं आहे. मला वाटतं दत्तू शेट्ट्यांबरोबर आम्ही काम केलं ते आमचे गुरुच होते. पक्षामध्ये ज्या वेळेला मतभेद झाले, संघटनेत मतभेद झाले, तर दत्तू शेठचा शब्द आम्ही शेवटी अंतिम मानत होतो आणि शेवटी डी.बी. पाटील पण मानत होते. शेवटच्या काळात ते जमलं नाही, पण दत्तू शेठ हे एक वेगळ्या तऱ्हेचं आक्रमक नेतृत्व त्यांनी केलेलं जिल्हा परिषद काम मी जवळून बघितले आणि विधिमंडळातले ते कमी बोलायचे, परंतु बोलले ते मामरी आणि लोकांच्या हृदयात जाईल या पद्धतीचं काम करायचे. आणि मग दत्तू शेठ एक वेगळे होते. या ठिकाणी मी सांगेन या परिसरामध्ये खडकपाडा असो, कळंबोली असो किंवा कानाशेठचं मीठ आपलं त्या ठिकाणी त्यांचा वाडा असो, या ठिकाणी अनेक बैठका पक्षाच्या लहानपणापासून मी अटेंड केल्या. पण या सगळ्यावर दत्तू शेठचा वेगळा प्रभाव होता आणि म्हणून वेगळ्या तऱ्हेची एक आदरयुक्त त्यांना किती तापले तरी अधिकारी पण वेगळ्या तऱ्हेचं त्यांना आदराने बघायचे. मी निश्चितपणे सांगतो, बेगारीच्या तोंडात मी माझ्या वडिलांबरोबर बेळगावच्या गड्यात जेव्हा जनार्दन भगत आणि अलिबाग तालुक्यातले 7 आणि पनवेल तालुक्यातले 7 मालकाने महेंद्र गडचे वडील त्यावेळेला होते की त्यांनी आणि म्हणून त्याच्यामुळे मला वाटतं की या बाबतीमध्ये निश्चितपणे वेगळी परंपरा आणि आम्ही सुटे बोंबील आणि वडिलांनी आणि सोडे घेऊन गेले गेलं ते आपण न्यायला परवानगी दिली नाही. मला आठवतं मी 5 वर्षाचा होतो आणि 8 महिने त्यावेळेला लता पाटील आणि दत्तू शेठ तिथे राहिली होती. अनेक वेळा लढ्यामध्ये तुरुंगात राहून लागायचं. आम्ही पंढरी आणि आम्ही मंडळी त्यावेळेला पुरणच्या लढ्यामध्ये 1 महिना आम्ही एरोड्यामध्ये राहिलो होतो. तेव्हा दत्तू शेठ आम्हाला भेटायला आले होते. म्हणजे तुम्हाला कळेल आता तुरुंग काय आहे ते. म्हणजे दत्तू शेठ म्हणजे वेळी की आपल्याला उन्नत ऊर्जा देण्याचं काम कार्यकर्त्यांना दत्तू शेठनी केलेलं आहे. आणि डी.बी. पाटलांनी विधिमंडळात भाषणं करायची, बोलायचं आणि दत्तू शेट्टी ग्रामीण भाग सगळा आणि जिल्हा सांभाळायचा. ही त्यावेळेची पद्धत होती. सगळ्या निवडणुकीची यंत्रणा सुद्धा सगळ्या डी.बी. पाटलांच्या सगळ्या निवडणुकीची यंत्रणा ही दत्तू शेट्टी सांभाळलेली, आर्थिक सकट सगळ्या सकट. आणि म्हणून ते बघितलं पार्लमेंटच्या इलेक्शनला डी.बी. पाटला मी थोडा मोठा झाल्यावर डी.बी. पाटलांची सगळी 4 इलेक्शन पार्लमेंटची मी हाताळली होती आणि मी बघितलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं मी नावडेकरांचं आणि या परिसरातल्या लोकांना धन्यवाद देईन. दत्तू शेठचा एक सुंदर पुतळा आणि मी गेलो आणि आतमध्ये बघितलं तर मला वाटलं दत्तू शेठच उभे आहेत. एवढा दत्तू म्हणजे एवढा आम्ही त्यांना घाबरायचो आणि या पद्धतीचं करायचो. मी पवार साहेबांना सांगतो हे सैसरूप वेगळ्या होईल. या ठिकाणी
चेअरमन तुम्हाला पण मी सांगतो, या ठिकाणी FSI वाढलेला आहे. या आधुनिक FSI वाढल्यामध्ये हे संतुलन तुम्ही व्यवस्थित साधली तर इथे भरपूर दानशूर लोक आहेत. त्या ठिकाणी वेगळी शाळा काढा, जे इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण स्टँडर्ड घेऊन, जसं सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल आहे त्या पद्धतीचं रयत शिक्षण घेऊन काढा. तुम्ही या शहरातला पैसा तुम्ही ग्रामीण भागात मिळू शकता. आणि रयत शिक्षणचे एक वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे एक वेगळं काम पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही रयत शिक्षण संस्था करते. माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं अनेक पार्टीला पण पवार साहेबांनंतर ही संस्था त्यांच्या तत्वानीच पुढे अशी चालली पाहिजे ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून एक रायगडकर म्हणून आणि कोकणवासीय म्हणून मी निश्चितपणे रयत शिक्षण संस्थेला एक आश्वासित करू इच्छितो. तुम्हाला या ठिकाणी आर्थिक कुठलेही काम मदत लागली तर आम्ही मंडळी निश्चितपणे करू, पण त्या स्टँडर्डची शाळा काढा. चेअरमन नवीन आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांना मला माझे त्यांनी सेक्रेटरी म्हणून विविध खात्यामध्ये आणि शेवटी रिटायर होताना त्यांनी सहकार खात्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामुळे माझे त्याचे संबंध जवळ आले. एकदम मित्रत्वाचे संबंध आहेत आणि एक चांगला अधिकारी म्हणून मी विधिमंडळात 25 वर्षात त्यांना बघितलेला आहे. तोच रुबाब आणि तेच तत्व घेऊन तुम्ही रयत शिक्षण संस्थेचं काम करावं आणि लोकांना वाटतं रयत शिक्षण संस्था ही आमची आहे, आम्हाला तिथे शिकवलेलं आहे. आणि यांच्या माजी विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी मदत करावीशी वाटते. राम ठाकूर राम ठाकूर माझ्याबरोबर अनेक वेळा चर्चा केली की काम करा, शिका आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये ते शिकले आणि मग त्यांनी कधी रयत शिक्षण संस्था मध्ये काम करायला ते शिकले नसते, ते एवढे मोठे सेट झाले नसते, नामच राहिले असते. रयत शिक्षण संस्थेने त्यांना मोठं केलं, त्याची जाणीव त्यांनी ठेवली. आणि म्हणून आमचे कितीही राजकीय मतभेद झाले पण पवार साहेब त्याच्या आमचं कुठलाही ऐकत नाही. ते म्हणतात त्याच्या शिकणे आम्ही पण अजिबातच ऐकत नाही, परंतु त्याच्याबाबत आणि आम्ही पण त्याच्यामध्ये कधी त्याच्यावर राजकीय दृष्ट्या आपण प्रेशर दिलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी काल माझ्या वाढदिवस झाला, पवार साहेब आले, दिवसभर राहिले, आमच्या कुटुंबासोबत राहिले, चर्चा केली. त्यांनी एक वेगळी ऊर्जा आम्हाला अलिबागच्या कार्यकर्त्यांना काल त्यांनी दिलेली आहे. मला वाटतं मी काल पण तिथे बोललो ना, आज तुला याचा पुनर्विचार करतो की या राज्यामध्ये जर उचितावस्था करायची असेल, या राज्यामध्ये या ठिकाणी जर राज्याची सुस्थिती करायची पाहिजे, राजकीय शाहू फुले आंबेडकरांचा आणि फुल्यांचा विचार मी या महाराष्ट्रात चालायचा तो आज लोक पावतो का असं मला वाटतं. आपण भरपूर दूर जातो का की ज्या वेळेला आमच्या आजोबांच्या वेळेला काम केलं त्या तो विचार इथे पक्का होतो का असं मला भीती वाटते. आणि ते थांबवण्याचं रोखवण्याची शक्ती एकच व्यक्ती या राज्यामध्ये देशामध्ये आहे, शरद पवार. आणि म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर राहावं लागेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. आणि मी काल पण तिथे सांगितलं, आज मी ते पुनर्विचार करतो. मी पवार साहेबांना महिन्यातून कमीत कमी 2 वेळा भेटतो, पण सिल्वर रोड भेटलं की मला जरा मोकळेपणाने बोलायला की काही आले की वेळ त्यांचा वेळ 7 वाजता सुरू होतो आणि त्यांच्याबरोबर बोललं की मला एक वेगळी ऊर्जा येते. कारण मी काल 70 वर्षांचा पूर्ण केली आणि 71 वर्षात पदार्पण केलं, तेव्हा मी पवार साहेबांकडे बघतो की आपल्याला पण अजून 10-15 वर्ष काम करावं लागेल आणि त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी करतो. एक चांगलं कोकण विभागीय चेअरमन म्हणून मी पण पवार साहेबांना रिक्वेस्ट केली होती, बाळाराम पाटलांना तुम्ही संधी द्या, त्यांनी ती ऐकली. आज बाळाराम पाटील कोकणामध्ये प्रभावीपणे काम करतात आणि बाळाराम पाटलांचा मला अभिमान वाटतो की ते वैचारिक दृष्ट्या आणि याच्या दृष्टीनं वेगळ्या तऱ्हेनं बोलायला लागले याची भीक वाटते. मला वाटतं की बाळाराम पाटील माझ्यापेक्षा त्या मास्तरांच्या सहवासात जास्त आहे. 7 मास्तर काम करते, ते 4 आमदार आमचे मित्र आहेत, एक आमदार आले नाही आमच्या टीम मध्ये. पवारसाहेबांची टीम होती, 5ही आमदार आमच्या ग्रुप मध्ये होते. सभागृहामध्ये काय करायचं काय नाही आणि
सावंतच्या हे मी तुमचं आता सांगितलं पवार साहेबांना, सावंत आम्हाला आमदार सभागृहात पाहिजे आहे आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागेल. एक वेगळा आनंद, हा चांगला कार्यक्रम बाळाराम पाटील तुम्ही केला. मला वाटलं नव्हतं एवढ्या उंचीचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करा. मला वाटतं दत्तू शेठ आमचे नेते होते, सभा कुठल्याही पक्षामध्ये वादविवाद झाला तर अंतिम शब्द दत्तू शेठ. दत्तू शेठ बोलले की आम्ही कोणी तरुण मुलं पुढे बोलायचे नव्हता, एवढा आदर आम्ही ठेवला होता. नवीन पिढीला एक कळलं पाहिजे, असे कार्यक्रम तुम्ही ठेवले पाहिजे. आणि पवार साहेबांना मी विनंती केली, गेली दोन दिवस मी त्यांच्या बरोबर आहे. आज येताना पण विनंती केली की 6 महिन्यातून एकदा तरी तुम्ही रायगडमध्ये या. त्यांनी कबूल केलेलं आहे. मी 6 महिन्यात नाही 2 वेळा येईल. तुम्ही काळजी करू नका, मार्गदर्शन करा. इथला शेतकरी जगला पाहिजे, इथला आगरी समाज जगला पाहिजे, ही त्यांची जी भावना आहे ती सगळ्यात मोठे. नवी मुंबई आहे, नवी मुंबईवाले आज नवी मुंबईमध्ये आपण कोण आहोत ते दिसत नाहीये. आपण नाही आहोत ते दुर्गामध्ये आमच्या बरोबर 1 महिना आम्ही दुर्गाकडे होतो. त्यावेळेला मला वाटतं हे करण्याची ताकद फक्त बाबासाहेबांमध्ये आहे. हे नवी पिढीला पण तुम्ही शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. मी जास्त बोलणार नाही. हा कार्यक्रम जरा 1 तासामध्ये संपण्याचं आश्वासन मी पवार साहेबांना दिलं होतं. कार्यक्रम थोडा वाढला म्हणून कॉमेंट्री वाल्याला 4 वेळा बोलवलं, बाबा आता थांब ते करायचं. तर म्हणून मी पवार साहेब आणि अनिल पाटील आणि आमचे चेअरमन शिक्षण संस्थेचे यांना मनापासून धन्यवाद देतो की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही काही तुमच्या एवढे मोठे नाही आहोत, थोडेफार आम्ही मदत करू शकतो. एवढंच करून मी माझे विचार संपवतो. जय हिंद. धन्यवाद जयंत पाटील सर. यानंतर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण